नमस्कार मंडळी, मी रेश्मा नांगरे पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी चॅनल मध्ये। तर मंडळी, लास्ट वीक मध्ये आम्ही गेलो होतो शनी शिंगणापूर इथे। अगदी बरोबर हेच ते शनी शिंगणापूर जिथे दरवाजाला आजही कोणी कुलूप घालत नाही आणि या गावात चोरी करणारा 3 किलोमीटर पुढे जाऊ शकत नाही। देव दर्शन करून झाल्यानंतर माझी शातीर नजर इथल्या भारी भारी वस्तूंवरती पडत होती आणि त्या वस्तू घेतल्याशिवाय माझा पाय सुद्धा तिथून हलणार नव्हता। चला तर मग मंडळी, ज्या दुकानातून मी वस्तू खरेदी केल्या त्या दुकानात आपण जाऊयात। दुकाने तर खूप सारी आहे तिथे, पण जर तुम्ही शनी शिंगणापूरला आलात तर या दुकानात नक्की विजिट करा, कारण खूपच कोऑपरेटिव्ह आणि हेल्पिंग स्टाफ आहे। अगदी परवडणाऱ्या रेट मध्ये भाव करून योग्य त्या दरात वस्तू या दुकानात मिळेल। कोकोनट पासून बनवलेले खूप सुंदर सुंदर असे पर्स आहेत तिथे, त्याचबरोबर सुंदर आणि सुबक असे वेगवेगळे लाकडी वस्तू सुद्धा आहेत, आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा आहे, त्याचबरोबर होम डेकोरेशनच्या वस्तू किंवा घरात लागणारे उपयोगी वस्तू सगळं काही एकाच दुकानातून मिळतंय आणि तेही आपल्याला परवडणाऱ्या रेट मध्ये मिळत आहेत। तर एकदा नक्की विजिट करा या दुकानात आणि आपल्या मनपसंत आवडत्या वस्तूंची मन भरून खरेदी करा। बऱ्याच दिवसापासून मला पोलपाट आणि त्याला मॅचिंग असं लाटणं घ्यायचं होतं, जे मला या दुकानात भेटलं। हे बघा, पूर्ण एकच लाकडामध्ये बनवलेला, पाय लावलेले चिपकवलेले नाही, त्याला पाय लावलेले चिपकवलेले जास्त का ते लगेच तुटून जाते, ते काहीच होणार नाही असं। त्याला घरी गेल्यानंतर फक्त तेल लावा, 2 तास लावून ठेवा त्याला, नाही का, पाण्याने जरी धुतला तरी काही अडचण नाही असं। तर मला माझ्या मनासारखं पोलपाट लाटणं भेटलं आणि तेही परवडणाऱ्या रेट मध्ये भेटलंय। जाम खुश आहे मी। एका हाताने सहज उचलता येत नाही, इतकं जड आहे हे पोलपाट। नवीन पोलपाट लाटण्याला घरी जाऊन 2 तास तेल लावून ठेवायचं आणि नंतर ते धुवायचं असं त्या दादांनी सांगितलंय आपल्याला। तेल लावल्यामुळे लाकडी वस्तूंचं आयुष्य वाढतं। चला तर मग पोलपाट लाटण्याला तेल लावून आजचा विषय मी इथे संपवते। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच शेजारील बेल वर प्रेस करून ऑल वर क्लिक करा, त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा।